एअर इंडिया आणि इंडिगो नंतर आता आकाशा एअरलाइन्स लावणार इंधन अधिभार. 15 मार्चपासून तिकीट बुकिंगवर अतिरिक्त इंधन भार लागणार. डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल दोन्ही विमान प्रवासाच्या तिकिटांवर 199 ते 1300 रुपयांपर्यंत फ्युएल चार्ज आकारला जाणार. 1 एप्रिलपासून फास्टॅग वार्षिक पाससाठी मोजावे लागणार जास्त पैसे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचा दरवाढीचा निर्णय. फास्टॅग वार्षिक पासचे दर 2.5% वाढणार. 3000 रुपयात मिळणारा हा वार्षिक पास आता 3075 रुपयांना. नंदुरबारमधील स्थलांतरित कुटुंबियांना देशात कुठेही रेशन घेता येणार. केंद्र सरकारच्या वन नेशन वन रेशन कार्ड योजनेमुळे स्थलांतर झालेल्या कुटुंबांना फायदा. जिल्ह्यातील 3 लाख शिधापत्रिका धारकांना होणार फायदा. नंदुरबार बाजारात लाल मिरचीला 10,000 रुपये प्रति क्विंटलचा दर. सुक्या मिरचीला चांगला दर मिळत असल्यानं व्यापाऱ्यांना मोठा फायदा होणार. यावर्षी 2 लाख क्विंटल मिरचीची आवक. भीमाशंकर मंदिर बंद असताना भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांना मंदिरात व्हीआयपी दर्शन दिल्यावरून नवा वाद. हेलिकॉप्टरनं आलेले भाजप खासदार निशिकांत दुबे यांना विशेष परवानगी देऊन मंदिरात दर्शन कामासाठी 3 महिने मंदिर बंद ठेवण्याचे आदेश असतानाच राजकीय नेत्यांसाठी मंदिर खुलं केल्यानं सामान्य भाविकांकडून संताप व्यक्त. सांगलीत आयपीएस सुपुत्राची हत्तीवरून काढण्यात आली जंगी मिरवणूक. आटपाडीचे सुपुत्र प्रवीण कोळपे यांच्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील यशानंतर काढण्यात आलेल्या मिरवणुकीत आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत हत्तीवरून साखर वाटप. बिश्नोई गँगकडून गायक बादशाहवर गोळी झाडण्याची धमकी. लॉरेन्स बिश्नोई गँगनं सोनीपतमधील गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली. हवाला व्यवसायात सहभागी होत असलेल्यांनी वेळीच सुधारावं, बिश्नोई गँगचा इशारा. कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन आजपासून 4 दिवसांसाठी बंद राहणार. संवर्धनासाठी मंदिराचा गाभारा 14 ते 18 मार्च बंद. भाविकांना केवळ उत्सव मूर्तीचं दर्शन. पश्चिम विदर्भावर पाणी टंचाईचं सावट. अप्पर वर्धा धरणात 57% जलसाठा शिल्लक. बुलढाण्याच्या खडकपूर्णा प्रकल्पात केवळ 34% साठा.